शिवसैनिक अतुल भर यांनी भाजपचे नेते नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बघूया हा व्हिडिओ. चपल्या चोर कार्यकर्त्याचा चप्पल चोर नेता नितेश उर्फ टिल्ल्या राणे यानं विधानसभेमध्ये आमच्या शिवसेनेच्या एका नेत्यावर, नाशिकच्या नेत्यावर, बडगुजर साहेबांवर SIT चौकशीची मागणी केलेली आहे. मुळात हा 1.5 फुटा नित्या राणे वायफळ बडबड करतो. महाराष्ट्राला लागलेली घाण म्हणजे नित्या राणे, चप्पल चोर नित्या राणे हा महाराष्ट्राला लागलेली घाण आहे. विनाकारण कुठल्याही गोष्टीचं भांडवल करून शिवसेनेला टार्गेट करणारा हा एक बाडगा निल्या राणे, नित्या राणे, ही दोघं भाऊ ही महाराष्ट्राला लागलेली घाण आहेत. आणि त्या चप्पल चोरचं ऐकून या सरकारने SIT चौकशीची सुरुवात केलेली आहे बडगुजर साहेबांच्या विरोधात. या बेकायदा सरकारला सांगतो, त्या चप्पल चोर नित्या राणेचं तुम्ही ऐकलात, SIT चौकशी केलात, त्या चप्पल चोर नेत्याच्या बापाची सुद्धा SIT चौकशी लवकरात लवकर केली पाहिजे. कारण की या चप्पल चोर नित्या राणेचा बाप, त्यानं आजपर्यंत किती कांड केलेले आहेत. सिंधुदुर्ग असेल, महाराष्ट्र असेल, इतर अनेक ठिकाणी या चप्पल चोराच्या बापाने काय कांड केलेले आहेत याचा पाढा देवेंद्र फडणवीसने भर विधानसभेत वाचला होता. आणि त्या फडणवीसची व्हिडिओ महाराष्ट्राने बघितलेली आहे की नारायण राणेने किती कांड केलेले आहेत. मग त्याची SIT चौकशी का लागत नाही? त्या नारायण राणेची का चौकशी लागत नाही? त्याने आजपर्यंत किती कांड केलेले आहेत, किती गुन्हे केलेले आहेत, किती जणाला मारलेला आहे, का चौकशी केली जात नाही? का सत्तेमध्ये तुम्ही बसलात म्हणून चालू आहे सगळं? हे गुन्हेगारी लोक, हे क्रिमिनल लोक तुमच्या सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांची SIT चौकशी करणार नाही? आणि 1.5 फुट्या म्हणतोय की शिवसेनेच्या एका माणसाचे दाऊदबरोबर संबंध. अरे 1.5 फुट्या ज्या कार्यक्रममध्ये त्या बडगुजर साहेबांना तू फोटो दाखवला ना, त्या कार्यक्रममध्ये तुझ्या भारतीय जनता पार्टीचा कोणते गिरीश महाजन त्या पार्टीमध्ये होते. सुषमाताई अंधारेने पोलखोल केलेली आहे. अरे चप्पल चोर 1.5 फुट्या नित्या राणे, अगोदर अभ्यास करून मग बाहेर देत जा, अभ्यास करून प्रश्न मांडत जा. तुझ्यासारखा बालिश माणूस या महाराष्ट्रात आजपर्यंत पाहिला नाही. म्हणून या चप्पल चोर नित्या राणेचं ऐकून हे सरकार जर असं वागत असेल तर या बालिश सरकारचा मी जाहीर निषेध करतो की ज्या चप्पल चोराचं ऐकून तुम्ही SIT चौकशीची सुरुवात केलेली आहे, आमच्या नेत्याच्या विरोधात SIT चौकशी लावलेली आहे, त्या नित्या राणेचं ऐकून तुम्ही महाराष्ट्राचं वाटोळे करत आहात. देवेंद्र फडणवीसला सांगतो, SIT चौकशी लावायची असेल तर आमच्या त्या मराठा आंदोलनामध्ये जो लाठीचार्ज झाला, जो दगडफेक झाली, त्याचा मुख्य मास्टर माइंड कोण आहे? आमच्या आया बहिणीचे डोके फोडणारं कोण आहे? याची SIT चौकशी लागली पाहिजे. तुमच्या असल्या राजकारणामुळे महाराष्ट्रामध्ये दंगली घडत आहेत. या 1.5 फुटासारख्या चिंदीचोरसारख्या नालायक माणसाचं ऐकून तुम्ही जर SIT चौकशी लावत असाल तर हे बालिशपणाचं लक्षण आहे. गृहमंत्र्यांना अशा बालिश लोकांना जवळ करू नये. खड्ड्यात जाण्यासारखी गोष्ट आहे. तुमचा पक्ष रसातळाला जाणार आहे या नित्या राणेमुळं. हा नित्या राणे भारतीय जनता पार्टी बुडवल्याशिवाय राहणार नाही आता, याच तुम्हाला सांगतो. आणि या नित्या राणेचा बंदोबस्त जो काही तो आमच्या शिवसेनेच्या विरोधात भुगतो, त्याचा बंदोबस्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही करणार आहोत. जय महाराष्ट्र.